नमस्कार मित्रांनो. माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत प्रेमविवाहामध्ये दोन व्यक्ती आहेत किंवा दोन राशी आहेत. एक रास तुळ रास असेल, म्हणजे एकाची तुळ रास असेल आणि दुसऱ्याची मकर रास असेल, तर त्यांचं जे प्रेमविवाहाचं वैवाहिक जीवन आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल. अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या करायला हव्यात, अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या टाळायला हव्यात. दोघांचं संपूर्ण व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असतं, त्यांच्या आशा अपेक्षा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेमका कशा प्रकारचा असेल. याचप्रमाणे वैवाहिक जीवनामध्ये काही वादळं निर्माण झाली तर नेमकं काय करायला हवं, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंत सर्व ज्या 12 राशी आहेत, या सर्व 12 राशींचं प्रेमविवाहाचं वैवाहिक जीवन नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत. आपण त्याचा आनंद जाणून घेऊया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत तुळ आणि मकर राशीबद्दल. सगळ्यात पहिल्यांदा आपण तुळ राशीबद्दल चर्चा करू. तुळ राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये 7व्या स्थानामध्ये, किंवा ज्याला आपण जाया स्थान असं सुद्धा म्हणतो, 7व्या स्थानामध्ये येणारी ही रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि चर स्वरूपाची ही रास आहे. सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट जी की तुळ राशीमध्ये दिसून येतं, मुळात तुळ राशीचं जे चिन्ह आहे तेच तराजू आहे. तराजू म्हणजे समतोलत्व राखणं, आणि हा जो समतोलत्व राखण्याचा जो भाग आहे हा या राशीचा गाभा आहे. आता हे जे समतोलत्व राखणं आहे हे जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये दिसून येतं. मध्ये ते भावभावनांमध्ये असेल, व्यवहारिक गोष्टींमध्ये असेल, सोशल इमेजमध्ये असेल, किंवा त्याची जी सायकोलॉजी असते त्या संदर्भात असेल. एकंदरीत संपूर्ण त्यांचं व्यक्तिमत्व या समतोलत्वामध्येच बांधलेलं असतं. जसं की यांचे जर वागणूक असतं, राहणीमान असतं, ते सुव्यवस्थित टापटीप नीटनेटकं असतं आणि अधिभौतिक सुखांची यांना आवड असते, पण ती अति प्रमाणात असते असं नाही. यांचं जे कलर कॉम्बिनेशन असतं हे सुद्धा सोबर असतं, राहणीमान सुद्धा सोबर असतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे याची वाणी असते ती खूप स्पेशल असते, वेगळी असते. ती अर्थी की समोरच्या व्यक्तीबरोबर बोलताना जर त्यांना वाटलं की समोरचा व्यक्ती हा थोडासा ज्ञान कमी आहे किंवा काय, तर त्याला ते जाणवायला देणार नाही. त्याच्या पातळीपर्यंत येतील आणि नंतर त्याच्याशी संवाद साधतील. तर संवाद साधण्याची कला ही सुद्धा खूप चांगली असते. एकंदरीत त्यांचं व्यक्तिमत्व सुद्धा खूप चांगलं असतं. त्याच्यामुळे वागणं बोलणं खूप चांगलं असल्याकारणानं यांच्याबद्दलची एक वेगळीच इमेज ही जनमानसांमध्ये तयार होते आणि यांच्या बरोबर बोलण्याला अधीर उत्सुक सुद्धा होतात. ही गोष्ट यांच्यामध्ये खूप चांगली दिसून येते. बौद्धिक दृष्टीने सुद्धा ही जी रास आहे ती अतिशय उत्तम मानली जाते. त्यांची आकलनशक्ती, ग्रहणशक्ती खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. कुठलाही मुद्दा, कुठलीही समस्या समोर आली तर त्याचा नीट सांगोपांग विचार करून त्याच्या संदर्भात कामं करणं हा प्रकार या राशीमध्ये खूप चांगला दिसून येतो. त्याचप्रमाणे तुळ राशीमध्ये मेहनत करण्याची जी वृत्ती आहे ती खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. कष्ट करण्याची वृत्ती सुद्धा या राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारची दिसून येते. मॅच्युरिटी लेवल सुद्धा खूप चांगलं असतं. थोडक्यात काय होतं की तुळ राशीच्या व्यक्तीमध्ये 12 राशींचे जे महत्वपूर्ण चांगले गुणधर्म आहेत हे सगळे दिसून येतात. जसं की मेष राशीचा जो चपलपणा आहे किंवा ऍक्टिव्हनेस आहे किंवा बिनधास्तपणा, बेधडकपणा तो दिसून येतो. वृषभ राशीचं जे बोलणं आहे किंवा संगीताची जी आवड आहे, कलेची जी आवड आहे ती दिसून येते. आणि मिथुन राशीचा जो भाबडेपणा आहे किंवा मिथुन राशीचं जे छोट्या मुलासारखं जे व्यक्तिमत्व असतं, निरागस, निष्पाप, तो प्रकार तुझा दिसून येतो. कर्क राशीचं जे घरातल्या व्यक्तींची जी अटॅचमेंट असते तो दिसून येतो. आणि सिंह राशीचा तो बेदरकारपणा असतो किंवा एक ज्याला आपण लिडरशिप क्वालिटीज वगैरे असतं, राहणीमानाच्या संदर्भात एक वेगळी झाक असते सिंह राशीची, ती दिसून येते. कन्या राशीचा चिकित्सक चौकसपणा दिसून येतो. वृश्चिक राशीचा जो डिसिप्लिन नेचर आहे तो दिसून येतो. सिक्युरिटी नेचर सुद्धा दिसून येतो. पटकन एखादी गोष्ट ते सांगणार नाही, थोडा नीट विचार करून त्या गोष्टीबद्दलच्या काही गोष्टी सांगतील. याप्रमाणे धनुराशीचा जे एनर्जी फ्लो आहे, जबरदस्त अशी ऊर्जा आहे ती दिसून येते. आणि मकर राशीचा जो शिस्तबद्धपणा आहे, जो पेशन्स आहे, जो धीर आहे तो दिसून येतो. आणि कुंभ राशीची आधुनिक विचार आणि मीन राशीचा भाबडेपणा, भोळेपणा हे सगळे गुण या तुळ राशीमध्ये दिसून येतात आणि ते एका ठराविक पातळीपर्यंत असतात, म्हणजे मर्यादेमध्ये असतात. ही गोष्ट स्पेशल असते तुळ राशीमध्ये. तरी सुद्धा एक गोष्ट असते या राशीमध्ये, कारण सगळे गुण संपन्न अशी कोणतीच रास नाहीये. तर या राशीमध्ये थोडासा अहंकाराचा भाग हा थोडासा जास्त असतो, कारण सगळ्या गोष्टी व्यवस्थित असेल की मग हा भाग थोडासा वाढायला लागतो. आणि कधी कधी बऱ्याच वेळेस तुम्हाला कोणत्याही रिलेशनशिपमध्ये अहंकार आडवा आला तर अर्थातच एक काहीतरी राहील, एक तर अहंकार राहील, नाहीतर तुमची रिलेशनशिप राहील. तर इथे थोडंसं काम करणं गरजेचं. बाकी या राशीमध्ये असा काय त्रास किंवा प्रॉब्लेम वगैरे काय दिसून येत नाही. कधी जसं मी सांगितलं की त्याच्या अहंकारापायी कधी कधी एखादी गोष्टीमध्ये की नातेसंबंधामध्ये त्याचा खूप खोलवर परिणाम दिसून येतो. बाकी अर्थात पाहिलं तर करिअरच्या बाबतीमध्ये सुद्धा
अतिशय व्यवस्थितपणे हे पुढे जाणारे रास आहे आणि कायम मेहनत आणि कष्ट करत असल्या कारणामुळे या राशीला तसं इतर कुठल्याही बाबतीमध्ये म्हणजे आर्थिक स्थैर्यामध्ये तसे काय प्रॉब्लेम, फक्त पर्सनल थोडंसं म्हणजे स्पेंडिंग आहे त्याच्यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. एकंदरीत ही जी रास आहे ही सर्वांनाच अविषयी वाटणार आहे. नृत्य, नाटकला, चित्रपट, संगीत, कलेचा दृष्टिकोन सुद्धा या राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. यानंतर आपण चर्चा करणार आहोत मकर राशीबद्दल, की मकर राशीचं व्यक्तिमत्व नेमकं कशा प्रकारचं असेल. तर कालपुरुष या पत्रिकेमध्ये 10व्या स्थानामध्ये येणारी रास आहे स्त्री रास आणि या राशीचा जो स्वामी आहे तो शनी आहे. या राशीचं जे तत्व आहे ते पृथ्वी तत्व आहे आणि ही जी रास आहे ही चर स्वरूप रास आहे. या राशीतला जो पेशन्स आहे, जे वाट बघण्याची जी तयारी आहे ही जबरदस्ती असते. इतर कुठल्याही राशीमध्ये त्याची जाणून येणार नाही. आपलं काम इमानदारीने न थकता न दमता कित्येक दिवस, महिने, वर्ष सतत करण्याची जी वृत्ती असते किंवा त्याच्यासाठी लागणारा जो पेशन्स आहे, हा पेशन्स या राशी इतका इतर कुठल्याही राशीमध्ये तुम्हाला दिसणार नाही. काम कुठलंही असं, कितीही किचकट असो, कामाचा गुंता कितीही असो, तरी पण आपलं काम इमाने इतबारी करायचंय हा या राशीला खाक्या खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. अर्थात या राशीच्या व्यक्तींच्या बद्दल सांगायचं झालं तर जीवनाकडून खूप मोठ्या अपेक्षा नसतात किंवा लार्जर दॅन लाईफ किंवा लाईफ किंवा एक रॉयल लाईफस्टाईल असा काय अपेक्षा नसते. अर्थात श्रवण नक्षत्रामध्ये ही गोष्ट थोडी जाणवू शकेल, परंतु ती सुद्धा अगदी फार मोठी नसते. पायरी जीवनाचा विकास करणं आणि हळूहळू जीवनामध्ये विकास घडवताना हा प्रकार मकर राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येतो. अतिशय उत्तम अशा प्रकारची ही रास आहे आणि कर्माला महत्त्व देणारे आहे. यांच्या दृष्टीने कर्म हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. जबाबदारी ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. या राशीला मॅच्युरिटी आहे ही फार लवकर येते. म्हणजे कमी वयातच या राशीचे जे विचार असतात हे तुम्हाला खूप मॅच्युअर दिसेल. त्याच्यामुळे कारण पण तसंच असतं. मकर राशीच्या बहुतेक व्यक्तींमध्ये ही गोष्ट दिसून येते की साधारण लहानपण त्याचं जे बालपण असतं ते थोडंसं त्रासामध्ये गेलेलं असतं. त्याच्यामुळे दुनियादारी ज्याला आपण म्हणतो ही त्यांना फार लवकर कळते. पैशाचं महत्त्व किती आहे हे सुद्धा त्यांना फार लवकर कळतं. त्याच्यामुळे अर्थार्जनाच्या संदर्भात ही जी रास आहे ही थोडीशी डिसिप्लिन असते. म्हणजे आपण जे काम करतो ते व्यवस्थित नीटनेटकं असलं पाहिजे, त्याच्याकडून अर्थार्जन व्हायला हवं. बऱ्याच वेळेस मकर राशीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांचे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम ही दिसून येतात. त्याच्यामागचं कारण सुद्धा तेच असतं. म्हणजे पैशाने जर का तुम्ही स्ट्रॉंग असाल तर अर्थातच तुम्हाला जीवनामध्ये सर्व्हाइव्ह करणं सोपं होऊन जातं. ही गोष्ट त्यांनी मनाशी घट्ट बांधलेली असते. त्याच्यामुळे त्याचे जे कार्यकर्तव्य आहे त्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट आड येऊ देत नाही. ना रिलेशन, ना भावना, ना कुठल्या आणखी. तर ही गोष्ट थोडीशी महत्त्वाची असते. श्रवण नक्षत्राच्या व्यक्ती असतात त्यांना कुटुंबातल्या कुठल्या ना कुठल्या तरीची व्यक्तीची जबाबदारी अंगावर येतेच. हा प्रकार होतोच किंवा या प्रकारचा अनुभव त्यांना येतो. ही गोष्ट थोडी स्पेशल आहे. पण मकर राशीची व्यक्ती आहे याबाबतीत ही गोष्ट की त्यांच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाकडे बघून तुम्हाला कधीच पत्ता लागणार नाही की त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये ते किती त्रासामध्ये आहेत, ते किती झगडतायत. आपलं काम शांतपणे नीती नियमाने करणं हा या राशीचा काक्या आहे. कष्टकरी रास आहे आणि जिद्द चिकाटी ही रास या राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते आणि ही या राशीचा स्पेशल पणा सुद्धा दिसून येतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे आर्थिक संदर्भामध्ये सुद्धा प्रॅक्टिकल आहे. पैसे कुठे कधी कसे खर्च करायचे, कशा प्रकारे इन्व्हेस्ट करायचे हे या राशीला खूप चांगल्या प्रकारे समजतं. आता जसं आपण चर्चा करतो आहोत की तुळ रास आणि मकर रास परस्पर रिलेशनशिपमध्ये असतील तर लक्षात घ्या दोन्ही राशी समजा रिलेशनशिपमध्ये असतील तर एकंदरीत त्यांच्या रिलेशनशिपमध्ये फारसे काय असे प्रॉब्लेम येत नाही. परंतु बऱ्याच वेळा लक्षात घ्यायचे काही जे गुणधर्म आहेत ते पूर्ण वेगळे आहेत. जसं की तुळ जी रास आहे अधिभौतिक सुखाची यांना आवड जास्त असते आणि जीवनाचा संपूर्ण आनंद घ्या, बिंदास्त राहा आणि आपल्या इंद्रिय सुखाचं तृप्त करून घ्या. हा प्रकार या राशीमध्ये खूप चांगला दिसतो. मकर राशीमध्ये तसा तो दिसून येत नाही. जसं मी मकर राशीबद्दल सांगायचं की त्यांच्यासाठी त्यांचे जे कर्तव्य असते हे सर्वात मोठं प्रमाण असते आणि कर्तव्यासाठीच या ज्या राशी आहेत ते जन्म घेतला असं काही वाटतं. त्याच्यामुळे मकर राशीला यांच्याबद्दल ती तक्रार असू शकते. त्याचप्रमाणे तुळ राशीच्या व्यक्ती आहेत कधी कधी यांचं स्पेंडिंग थोडंसं जास्त होऊ शकते. हा प्रकार मकर राशीमध्ये दिसून येत आहे. जसं सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुळ ही जी राशी आहे यांच्यामध्ये थोड्या फार प्रमाणात इगो म्हणतो हा थोडा असू शकतो किंवा दिसतो. म्हणजे बराच काळ ज्यावेळेस मी याच्या सानिध्यामध्ये राहता त्यावेळेस तो भाग डोकावतोच. हा भाग मकर राशीमध्ये दिसून येत नाही. याच्यामुळे सुद्धा तुमच्यामध्ये खटके उडू शकतात. तिसरा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कामसुख. म्हणजे विवाहानंतर हा मुद्दा सुद्धा तेवढाच महत्त्वाचा असतो. तर तुळ राशीच्या संदर्भात सांगितलं त्यांना कामसुखाची खूप आवड असते. अधिभौतिक सुख आणि कामसुख यांची आवड त्यांना भरपूरच असते आणि तो स्टॅमिना सुद्धा खूप चांगला असतो, हेल्दी असतो. हा प्रकार मकर राशीमध्ये तेवढा दिसून येत नाही. म्हणजे मकर राशीच्या व्यक्तीबद्दल सांगायचं झालं तर मगाशी जसं सांगितलं की या व्यक्तींमध्ये बाकी सगळ्या गोष्टी दिसून येतील. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं कर्म किंवा काम किंवा त्याचं जे काही इन्कम सोर्स आहे. त्यामुळे कधी-कधी या गोष्टीमध्ये सुद्धा विवाहानंतर
थोडेसे क्लॅशेस वगैरे होऊ शकतात आणि मगाशी जे सांगितले गुणधर्म त्यांनी सुद्धा प्रेम विवाहानंतर अशा प्रकारच्या काही त्रासांना तुम्हाला सामोरं जावं लागू शकेल. अर्थात थोडाफार डिफरन्स आहे या राशीमध्ये, परंतु समोरचा जसा आहे तसं जर तुम्ही त्याला स्वीकारलं त्याच्या गुणदोषांसहित, तर तुमचं जे वैवाहिक जीवन आहे हे खरोखरच चांगलं जाईल. कारण कुठलाही व्यक्ती हा सर्वगुण संपन्न कधीच नसतो. काही नाही काहीतरी वर खाली असतं, त्याच्याशी तुम्हाला तडजोड करता यायला हवी. आणि जर का प्रेम असेल आणि प्रेम विवाह असेल मुळात, तर अर्थातच तडजोड म्हणता येत नाही. आपल्या व्यक्तीसाठी आपण केलेला त्याग हे हे त्याला एक शब्द व्यवस्थित ठरू शकेल. आणि तो जर का तुम्हाला जमला, ॲडजस्ट करता जर का तुम्हाला आलं, तर अर्थातच तुमचं जे वैवाहिक जीवन आहे हे व्यवस्थित जाईल. त्यामध्ये कुठलेही प्रॉब्लेम येणार नाहीत. अर्थात जर का प्रॉब्लेम आलेच, तर तुमची संपूर्ण कुंडली आहे ही पाळणं थोडंसं गरजेचं ठरतं. कारण या ज्या राशी आहेत या फक्त आणि फक्त चंद्रावर आधारित आहेत. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह असतात आणि ते वेगवेगळ्या राशी नक्षत्रामध्ये असतात, वेगवेगळ्या ग्रहांचे योगत असतात. त्याचे परिणाम नेमके कसे आहेत, कोणते आहेत ते अभ्यासून कुंडलीच्या संदर्भात होणारे त्रास किंवा प्रॉब्लेम या संदर्भात जास्त सांगता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं प्रेमविवाहामध्ये तुळ रास आणि मकर राशी असेल त्याचा त्यांचा जो प्रेमविवाह आहे किंवा वैवाहिक जीवन आहे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला, कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.